संसदेवर झालेल्या हल्ल्याचा आज 23वा स्मृती दिवस आहे। 13 डिसेंबर 2001 रोजी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर म्हणजेच भारतीय संसद भवनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। आपल्या सुरक्षा दलांनी प्राणाची बाजी लावत दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले होते। मात्र दहशतवाद्यांचा सामना करताना अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले। आज संपूर्ण देश या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहत आहे। संसदेचं संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। हुतात्मा जवानांचं धैर्य आणि निस्वार्थ सेवा आपल्याला सतत प्रेरणा देत राहील असं सांगत दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या भारताच्या अढळ संकल्पाचा पुनरुच्चार राष्ट्रपतींनी केला। या हल्ल्यात वीरमरण आलेले सुरक्षा दलाचे जवान आणि इतर कर्मचाऱ्यांना आज सकाळी संसद भवन परिसरात श्रद्धांजली अर्पण करून लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व मान्यवर, मंत्री आणि खासदारांनी स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं।